रसिक मित्र हो, नमस्कार. आज वंदना धर्माधिकारी यांनी लिहिलेला एक लेख मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित करतोय. गदिमा. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. गदिमा. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. प्रत्येकात ईश्वरी अंश असतो, पण अभिमानानं त्याचा असा उल्लेख फक्त आणि फक्त श्री गजानन दिगंबर माडगूळकर यांनीच केलेला ऐकिवात आहे आणि वाचनातही आहे. का बरं, असं काय वेगळं होतं त्यांच्याकडं म्हणून स्वतःला संतांच्या ओळीत बसवू पाहत होते ते? नावामागं संत ही उपाधी किंवा बिरुदावली लागली नसेलही, पण ते सरस्वतीचा वरदहस्त डोईवर असलेले वाग्देवीचे पूजक होते. संतांसारखेच सात्विक वृत्तीचे होते. त्यांच्या जिभेवर ओघवणारी वीणाधारी सरस्वती होती. कधी सरसर शब्द येतील आणि काव्यप्रतिभा प्रसन्न होऊन प्रकट होईल ते त्यांनाही समजायचं नाही. शब्द त्यांच्या घरी अक्षरशः पाणी भरायचे हो. स्वतःची पक्की ओळख, आपली कुवत, जवळ असलेला परमेश्वरी ठेवा, त्याचं प्रकटीकरण, काय चांगलं आणि काय वाईट याची जाण, अशा दैवी गुणांनी संपन्न असलेले गदिमा अतिशय आत्मविश्वासानं स्वतःची ओळख देताना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मांडीला मांडी लावून बसणारा मी असं सांगत असत. साम्य पण बघा कसं आहे. तुकारामांची गाथा पाण्यात बुडली नाही, वर तरंगली, पानंसुद्धा भिजली नाहीत. तसंच, अगदी तसंच माडगूळकरांची वरदक्षिणा चित्रपटाची संहिता 1962 साली पानशेत धरण फुटून पुण्यात आलेल्या पुरात वाहून जाणार होती. पण नाही, वाहून जाणं तर दूरच, पानंही ओली झाली नाहीत. संपूर्णपणे टेबलावर होतं ते लिखाण तसंच राहिलं. मित्र हो, आपल्या पिढीनं त्यांना जवळून पाहिलं आहे, त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे. मी त्यांना केसरी ऑफिसमध्ये जवळून पाहिलं होतं. आमचं घर तिथंच. केसरीत कार्यक्रम असला की आमच्या वाड्यातली टोळी असायची सतरंजी अंथरायला. तेव्हा पुढं बसून ऐकलं. तेव्हा काही समजलं नसणार खात्री आहे, पण त्यांना जवळून पाहिलं होतं शाळेत असताना. असो, गदिमांचा तमाम मराठी मनाला अभिमान आहे. ते मला गुरुस्थानी आहेत. त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांच्याबद्दल 4 शब्द लिहिले आहेत. लेख लिहायला जमेल की नाही असं खूप वाटायचं. वेळ काढणं मुश्किल होतं. पण गदिमांवर जर मी काही लिहिलं नाही तर माझी मीच मला क्षमा करू शकणार नाही, असा आतला आवाज मला ढुसण्यात येत होता. म्हणून कसंही करून म्हणतात ना, तसा लेख लिहायला घेतला मी. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गीत रामायणातलं अजरामर आणि अद्वितीय असं हे गीत जीवनाचं सार. जे असेल आयुष्यात मांडलेलं ते भोगल्याशिवाय कोणाची सुटका होत नाही. राजा, रंक, स्त्री, पुरुष कुणीही असो, प्रत्येकजण आपलं प्रारब्धाचं गाठोडं बरोबर घेऊनच जन्माला येतो. आणि त्या गाठोड्यात नक्की काय काय आहे याबद्दल तो अनभिज्ञ असतो आणि तेच योग्य आहे. नाहीतर एकही दिवस त्याचा आनंदाचा गेला नसता. यानंतर हे होणार की ते होणार याच विवंचनेत तो लवकर विझून जाण्याची शक्यता अधिक झाली असती. अज्ञानात सुखी असणारा आपला जीव आहे. जे होणार आहे ते अटळ आहे, तर त्याची चिंता कशाला करा. ज्यावेळी जे होणार ते होणारच असेल तर काळजी नको आणि त्याची वाट बघणंही नको. त्याला टाळणारे आपण कोण? आपण आहे ते स्वीकारावं आणि कामाला लागावं हेच बरं. गदिमा म्हणजे सगळ्यांचे अण्णा. अतिशय गरीब परिस्थितीतून ताऊन सुलाखून निघताना जे सामान्य व्यक्तींचं होतं तसंच बालपण वाटेला आलेला मुलगा.
वडिलांना पाण्याची कळशी घेऊन येताना धाप लागली म्हणून घरातल्या वाट्या फुलपात्रांसह सगळ्या भांड्यात हेलपाटे मारून पाणी भरणारा हळवा, प्रेमळ, तरी पण त्यासाठी आईवर चिडणारा हा गजानन. तेव्हा आई म्हणाली, अरे ती संध्येची पळी तेवढी भरायची राहिली आहे बघ. कितीही कशीही परिस्थिती असली तर तिचा बाऊ न करता सामोरं जायचं, तेच बाळकडू या पळीतल्या पळीभर पाण्यात होतं. असं ते कोल्हापूरचं कुटुंब नंतर पुण्यात वास्तव्याला आलेलं होतं. जन्मतःच मृत घोषित केलेलं हे बाळ खड्डा देखील खणलेला कसं कोण जाणे. सुईणीनं एकदम शेगडीतला विस्तव उचलला आणि बाळाच्या बेंबीवर टेकवला तर जोरात आवाज आला, ट्याहा ट्याहा. गोंडस बाळ खूप रडलं. आयुष्यभर ते बाळ तसं गुटगुटीत अंगानं भरलेलं राहिलं आणि त्यासाठी अनेकांनी केलेली चेष्टा मस्करी त्यांना हसत खेळत पचवली. एकीकडं दारिद्र्याचे चटके, बरोबर शिक्षणाची ओढ, पण त्याचबरोबर लेखणी त्यांना कधी येऊन बिलगली बहुधा त्यांना समजलंच नसावं. सुरकन शब्द यायचे, ओळीत बसायचे, गुणगुणले तर तालबद्ध, स्वरबद्ध, अर्थपूर्ण रचना समोर डोलायची. गोबऱ्या गालावर नक्कीच हसू उमटलं असणार. गुणी लोकांनी त्यांना ओळखलं आणि मग कामं मिळायला लागली. कधी लेखणी सरसावली तर कधी कवितेनं हात दिला. एखाद्याची मुलाखत, त्यावर काही टिप्पणी, कथा, गद्य, पद्य, संस्कृत प्रचूर तर कधी गावरान वढाय, कधी भक्तिगीतं, कधी लावणी, कधी संतरचना तर कधी भडक, कितीतरी भावोत्कट शब्दरत्नांची उधळण. विडा उचलायला लावला तर उचलला आणि खणखणीत बंद्या रुपयाची लेखणी वाजवली जोरकस. असं हे नाणं सगळीकडं वावरू लागलं, खणखणू लागलं. त्यांचं साहित्य अफाट या शब्दाला लाजवणार आहे. गुगलच्या एका क्लिकवर बघायला मिळतं, पण ज्यांनी चाखलं, भरभरून ऐकलं त्यांना त्याची अवीट गोडी मिळाली. सर्वात श्रेष्ठ सुवर्ण कळस म्हणजे गीत रामायण. त्यांची आणि बाबूजींची निर्मिती, अर्थात इतरही होतेच बरोबर, पुन्हा कदापिही न होणे अशी अद्वितीय ताकदीची ही निर्मिती. माय मराठीला भरून पावलं हे सुख. आपण हे भाग्यवान आहोत, ते सगळं जगलोयत आयुष्यभर. कोणी पुकारलं, हे असं आहे तरी का तुमच्या मराठीत, असेल तर येऊ देत, असा खोचक आवाज. तो बंद करायला अतिशय विश्वासानं गदिमा पुढं यायचे. इतरही त्यांना बोलवायचे आणि सगळ्यांना चारीमुंड्या चित करत मराठीचा झेंडा उंच मिरवला जायचा. एकदम जबरदस्त. ओठांवर खेळणारे शब्द, सळसळणारं रक्त, मराठीचा जाज्वल्य अभिमान, सगळं काही एकवटलं होतं त्यांच्याजवळ. जाता जाता समोर काही दिसलं तर केली कविता. कल्पना दुसऱ्याला सुचली, त्याचं स्पष्ट चित्र त्यालाही नाही दिसलं, पण तो काहीतरी पुटपुटला आणि त्याच्यावर तर गदिमाने रचलंच काव्य भराभरा. आश्चर्यानं तोंडात बोटच नव्हे तर कधी अख्खा हातही अनेकांनी अनेकदा घातला असेल. इतकं प्रभावी भाषा प्रभुत्व क्वचितच पाहायला मिळतं. आत्मकथनपर अर्थात स्वतःच्या आयुष्यावर त्यांनी लिहिलं आहे वाटेवरच्या सावल्या हे पुस्तक. त्यांचे बालमित्र आणि चित्रपट क्षेत्रातले स्नेही म. गो. उर्फ बाबा पाठक यांनी गदिमा गेल्यानंतर त्यांच्या आठवणी सांगणारं गदिमांच्या सहवासात हे पुस्तक लिहिलं. अगदी एका वाकावरची मैत्री अर्धशतकापर्यंत पोहोचली असा 51 वर्षाचा भावपूर्ण मैत्रीपूर्ण प्रवास यामध्ये आहे. गजा त्या अनेक विशेषणांनी नामोल्लेख असलेले कवी, दिग्दर्शक, कथा, पटकथाकार, संगीतकार ते वाल्मिकी असे बरीच वाखाणलेली विशेषणं लावलेले गजाननराव उर्फ अण्णा यांच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी या पुस्तकात आहेत. त्यांच्यावर लिहिलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे रवींद्र भट यांनी गदिमांच्या जीवनावरची कादंबरी लिहिली, देवाची पावले. ही कादंबरी वाचनीय आहे, वाचायलाच हवी. खूप सुरेख लिहिलेली आहे असं म्हणतात. गदिमांचा जन्मशताब्दी सोहळा 2019 झाला. तेव्हाही बरंच लिखाण गदिमा बाबूजी या जोडीवर लिहिलेलं आहे. किती जरी लिहिलं तरी लेखकाची लेखणी थिटी पडते हेच करा.
माझ्या तरी आवाक्यातलं हे अजिबात नाही. थोडंसं लिहिलं, एक झलक देखील होणार नाही इतकं थोडं. आता आवर्त घ्यायला हवं असं वाटतं. गरिमांची लेखणी तर भारीच. शिवाय त्यांनी लिहिलेलं जेव्हा अण्णा इतरांना वाचून दाखवायचे तेव्हा ते केवळ शब्दांचं उच्चारण नसायचं, तर त्यामध्ये संपूर्णत ओतप्रोत भरलेलं असायचं त्यांचं मन, मनातल्या भावना, त्यानुसार शब्दफेक. कधी हळुवार हुंकार, कधी हुंदका, तर कधी कडकडाट करत आरडाओरडा, कधी समजावण्याचा सूर, तर कधी लाडीक हट्ट, कधी वात्सल्यानं उथमलेली लेखणी जणू नजरेतून उतरताना त्यांनी मान वळवली अशी, तर कधी जणू पदराला तोंड पुसते असा नसलेला पदर चेहऱ्यावर ओढणं. याचा अर्थ त्यांचं वाचन श्रवणीय तर असायचं, पण ते प्रेक्षणीय देखील होतं. मुद्राभिनय, खळखळून हास्य, तर कधी अलग ओठ, कधी लाजणं मुरडणं, तर कधी रागाचा पारा चढलेला, सगळ्या छटा अभिनयातून प्रकटीकरण, असं ते वाचन. म्हणजे काय, तर दिग्दर्शकाचं काम देखील अण्णा एका वाचनात करायचे. जाता जाता एकच, गरिमांचा स्वभाव अतिशय मिश्कील, कायम कोणाची तरी चेष्टा मस्करी करायचे आणि वातावरण अगदी हलकं फुलकं आपलेपणात भिजलेलं ठेवायचे. कधी आणि कशी कुणाची टोपी उडवली जाईल समजायचंच नाही. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी स्वतःवर देखील एक कोटी केली होती. रामायण वाल्मिकींनी लिहिलं आणि गीत रामायण गदिमांच्या लेखणीतून फुलत डोलत सर्वांच्या अंतःकरणात कायमचं स्थिरावलं. उगाच नाही त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणायचे. शेवटी कर्करोगाचं निदान झालं. आजारपण अवघड होतं, वाढत होतं. हातून काहीच लिखाण होत नाही याची खंत त्यांच्या मनाला होती. तरी पण मिस्किलपणा टवटवीत होता. त्यांनी स्वतःवरच मस्त काव्य लिहिलं आहे. ते काव्य असं आहे: कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा. कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा. काय वाल्मिकी स्वीकारीसी तू पुनश्च पहिला धंदा. गरिमांच्या पवित्र स्मृतींना मनापासून शतशः वंदन. रसिक हो, गदिमा यांच्यावरचा हा लेख, त्याचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखन वंदना धर्माधिकारी. त्यांचा संपर्क क्रमांक 9890623915. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत 8329730186.